नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आज तुम्हाला चिकूच्या झाडाच्या मधून, केळीच्या ह्या छोट्याशा बनाच्या मधून विहिरीच्या बाजूने एक छोटाशा सैरसपाट्याला घेऊन चाललो आहे. तर रताळी केलेली होती. हे असं सगळं नांगरट करून ठेवलं आहे. थोडी स्वच्छता बांधाची केली आहे. जुनं झाड वगैरे होतं ते पडलं आहे. ते सगळं आता जळाऊ लाकडासाठी उपयोग करतील. तर ही आहे मेथी, बऱ्यापैकी चांगली उगवून आली आता. आणि बाकीच्या ह्याला आता पाणी घालायचं काम सुरू ठेवलं आहे, विश्वासानं की काय ना काहीतरी आम्हाला याच्यातून मिळेल भाजी. हे नवीन वाफे तयार केलेत. त्याच्यामध्ये लाल भाजी आहे, राजगिरा आहे, सगळ्या भाज्या पुन्हा लावलेत. आंब्याच्या झाडाला बऱ्यापैकी मोहर आला यंदा. छोटुकलं आहे पण आला आहे बऱ्यापैकी मोहर. ही आहे कोथिंबीर आणि ही आहेत वांग्यांची भाजी. झाडे छोटी छोटी आहेत अजूनही, पण तरी वांगं लागलं आहे एकाला. ते आता ठेवलं आहे आम्ही. पहिलं वांगं बियाणासाठीच, ते नाही वापरलं. तर ह्या आहे एक टोमॅटोचं रोप इथं. आणि इथं नवीन पुन्हा आरतीनं बरीचशी नवीन भाजीचं बीज आहे ते घातलं आहे. आणि आम्ही आलो आहे पुन्हा एकदा पिकलेली ही पपई काढायला. 2-3 पपया पुन्हा पिकायला सुरू झाले. त्यातली एक आज काढतोय. आणि वारा बराच आहे, भरपूर रात्रभर वारा होता, अजूनही वारा आहे. तर असं हे पपयांचं पिकायचं सत्र सुरू झालं आहे. सगळीकडून पपया पिकायला सुरू झालेत. तर ब्लॉग आमचा नक्की बघत जावा. लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा. एका बंधूंनी काल कॉमेंट करून सांगितलं की जरासा मोठा ब्लॉग करत जावा. तर त्यांचंही मन राखण्यासाठी ब्लॉग जो आहे तो थोडासा मोठा केला आहे. आशा करतो की सगळ्यांना आवडेल. बाकीची जे आणखीन माहिती आहे, जे काय आम्ही करत आहोत, त्या सगळ्याची माहिती पुढच्या ब्लॉगमध्ये देतो. तोपर्यंत नमस्कार.